हं. तुमचा मुळात या सगळ्या म्हणजे बुधवार पेठेतल्या या रेडवरचा नक्की आक्षेप कुठल्या कुठल्या गोष्टींवर आहे? पोलीस कारवाईला कधीच आक्षेप नसतो. कारण कायद्यानुसार जर कारवाई होत असेल अल्पवयीन मुलींसाठीची किंवा दुसरी जी मी 3 कारणं सांगितली, ही पण हिंसा संवेदनशील पद्धतीने तपासणी होत असेल, तर त्याला आम्ही कधीही आक्षेप घेतलेला नाही. याही वेळेला घेतलेला नव्हता. पण ज्या गोष्टीचा आक्षेप आम्ही घेतो आहोत, म्हणजे मी वैयक्तिक आहेच, संस्था आहे आणि आमचं नेटवर्क पण आहे आणि तिथले सगळे स्थानिक ह्याला आक्षेप ज्या गोष्टीला घेतायत, तो म्हणजे ह्या मुलींना त्यांची काहीही चूक जी आपण म्हणतो, पण त्या धंद्यात नसताना किंवा त्यांचा काही धंद्याशी संबंध नसताना कुठलीही त्या वेळेला तिथे शहानिशा न करता मुलींना ताब्यात घेण्यात आलं. पालकांना कुठल्याही प्रकारे त्यांचं म्हणणं मांडू दिलं नाही. स्थानिक लोकांचं, तिथले स्थानिक कार्यकर्ते होते. त्यांचं म्हणणं मांडू दिलं नाही. हे झालं. त्यानंतर ज्या पद्धतीने परेड केल्यासारखं मुलींना अ, पोलीस चौकीत नेण्यात आलं. गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं. कारण हा अनुभव काम करताना अनेकदा आलेला आहे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सोबत, की जसं आईला गुन्हेगार असल्याच्या नजरेतनं व्यवस्था बघते, पोलीस बघतात, त्याच नजरेतनं पोलिसांनी यावेळेला ज्या मुली धंद्यात नाही आहेत, अल्पवयीन आहेत, त्यांना त्याच नजरेने बघितलंय गुन्हेगारासारखं आणि त्यांना त्याच पद्धतीची ट्रीटमेंट दिली आहे. म्हणजे लहान मुलं आहेत, ही संवेदनशीलता कुठे नव्हती. त्याचबरोबर त्या अल्पवयीन आहेत, हीही संवेदनशीलता कुठे दिसली नाही या सगळ्या प्रकारामध्ये. त्यामुळे जो प्रक्रिया घडली त्याला प्रचंड आक्षेप आहे.